तर शेतात बियाणं पेरल्यापासून ते काढणीपर्यंत आणि त्यानंतर शेतमालाच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी कमी होणारा तर कधी धोधो कोसळणारा पाऊस, पिकांवर पडणारे रोग, अचानक येणारं वादळ किंवा शेतात घुसणारी जनावरं. यापैकी कुठलंही संकट आलं, पीक वाया गेलं तर पीक विम्याचा आधार शेतकऱ्यांना असतो. पण या पीक विम्यावरचा शेतकऱ्यांचा विश्वास कमी होतोय की काय असा प्रश्न सध्या पडलाय. कारण अल निनोचं संकट असताना सुद्धा पीक विमा घेणाऱ्यांची संख्या यंदा घटली आहे. बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. 22, 23, 24ला कोणत्याही प्रकारचा विमा मोबदला मला मिळाला नाही. विमाधारक कंपन्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांकडून लिहून घेत आहेत की तुमचा कोणत्याही बँकेचं तुमच्यावर कर्ज नाही, आणि असं सक्तीनं लिहून घेतल्यावर शेतकरी कसा काय विमा काढणार. या नवीन विमा कंपनीवाल्या ट्रिगरमधून शेतकरी हा शेवटच्या कापणीपर्यंत पोहोचू शकत नाही. एक तर आम्हाला कर्ज अजून माफी झालं नाही आणि त्याच्यातून आम्ही एवढ्याला आता पैसे भरायचे हेक्टरी आणि त्यातून भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर पाठ फिरवली आम्ही. हे आहेत गेल्या वर्षी पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव. विमा घेऊनही नुकसान भरपाई न मिळणं, वेळेत पंचनामे न होणं आणि पीक विम्यासाठीचे महत्त्वाचे ट्रिगर म्हणजेच निकष योजनेतून गायब असणं, या कारणांमुळे शेतकरी आता पीक विम्याकडे पाठ फिरवू लागले. पुढच्या वर्षीसाठी पीक विमा काढण्याची मुदत आहे 31 जुलैची. मुदत संपायला केवळ 2च दिवस उरले असतानाही विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 9 लाखांनी कमी आहे. शेतकरी यंदा विमा का काढत नाहीत हे जाणून घेण्यासाठी जेव्हा एबीपी माझाचे प्रतिनिधी शेतीच्या बांधावर पोहोचले तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना आलेले अनुभव शेअर केले. बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी विजय वानखेडे यांना सलग 2 वर्ष आलेला विम्याचा अनुभव धक्कादायक आहे. गेल्या वर्षामध्ये 22, 23 आणि 24ला हा 1 रुपयामध्ये विमा होता आणि आज शेतकऱ्यांना त्याचं पूर्ण प्रीमियम भरावं लागते. पण गेल्या काही वर्षामध्ये मला 22, 23, 24ला कोणत्याही प्रकारचा विमा मोबदला मला मिळाला नाही. त्यामुळे मी यावर्षी हा जो विमा आहे हा काढू शकत नाही आणि काढणार पण नाही. बुलढाणा जिल्ह्यात यंदा 5,72,128 खातेदार शेतकरी आहेत. त्यातील केवळ 48,772 शेतकऱ्यांनीच आतापर्यंत पीक विमा काढला आहे. हे प्रमाण केवळ 8.56% आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पावसाचं गणित बिघडलेलं असताना पीक विमा घेण्याचं प्रमाण वाढण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र हा आकडा घटला आहे. पिकाचं नुकसान होऊनही भरपाई मिळणारच नसेल तर विमा काढायचाच कशाला, असा सवाल बुलढाण्यातले शेतकरी सुधीर मानकर यांना पडलाय. विमाधारक कंपन्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांकडून लिहून घेत आहेत की तुमचा कोणत्याही बँकेचं तुमच्यावर कर्ज नाही, आणि असं सक्तीनं लिहून घेतल्यावर शेतकरी कसा काय विमा काढणार. शिवाय एवढं मोठं प्रचंड प्रमाणामध्ये हेक्टरी प्रीमियम भरल्यावर ते विमा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे यावर्षी कोणत्याही पिकाचा मी यावर्षी कोणतेही विमा काढत नाही. बुलढाण्याहून आता हिंगोलीला जाऊया. इथल्या चौंडी खुर्द गावातले 5 एकर शेती असणारे नारायण काळे गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे पीक विमा घेत आले. पूर्वी 1 रुपयात मिळणाऱ्या विम्यासाठी आता मात्र जास्त रक्कम मोजावी लागत असल्यामुळं आणि त्याचा काहीच फायदा होत नसल्यामुळं त्यांनी यंदा विम्याकडे पाठ फिरवली आहे. आम्हाला अजून काही 1 रुपया सुद्धा भेटला नाही. या मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही विमा भरला आणि आम्ही ते सगळे जे प्रोसिजर कंप्लीट करून सुद्धा शासनाने जाहीर सुद्धा केलं होतं की यावर्षी मागच्या वर्षीचा पीक विमा देऊ म्हणून. तो सुद्धा भेटला नाही आणि तो भेटला नाही म्हणून आता यावर्षी आम्ही भरण्याचा निषेध करत आहोत. शेतकऱ्यांना पीक विमा काढूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याचे अनुभव आहेत. याशिवाय गेल्या वर्षी शासनानं विम्यातले महत्त्वाचे ट्रिगर कमी केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला जरी पिकावर संकट आलं तरी त्या नुकसान भरपाईसाठी हंगामाच्या शेवटपर्यंत वाट बघावी लागत आहे. ते शेतकऱ्यांना गैरसोयीचं वाटते. त्याचबरोबर पीक विमा काढत असताना शेतकऱ्यांना पीक विम्यातला महत्त्वाचा एक हिस्सा प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागतोय आणि ते शेतकऱ्यांना गैरसोयीचं वाटत असल्याने विम्याला मिळणारा प्रतिसाद घटल्याची प्रतिक्रिया राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. मुळातलं त्याचं कारण असं आहे की आपण 1 रुपयात पीक विमा अशा पद्धतीनं ज्यावेळेस पीक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पीक विमा काढला. पण त्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात
दुर्दैवाने बोगसगिरी झाली, बीडसारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मग त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्यांना त्यांचा जो हिस्सा पूर्वी भरावा लागायचा तो भरावा लागतोय आणि म्हणून ती संख्या थोडी कमी आहे. पीक विम्याच्या एकूण 5 ट्रिगरपैकी 4 ट्रिगर सरकारनं गेल्या वर्षीपासूनच वगळले. प्रतिकूल परिस्थितीत पेरणीच न होणं, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीनंतरचं नुकसान आणि स्थानिक जोखमीवरील संरक्षण यापैकी केवळ काढणीनंतरचं नुकसान हा एकमेव ट्रिगर ठेवण्यात आला असून इतर सर्व ट्रिगर काढून टाकण्यात आले. तर पीक विमा धोरणात काहीही बदल नसल्याचं सांगत कृषी मंत्री शेतकऱ्यांना त्यांच्या फायद्याची ग्वाही देत आहेत. गेल्या वर्षीचं जे पीक धोरण होतं, मला वाटतं पीक विमा धोरण होतं, तेच धोरण ह्या वर्षी पण आपण तेच घेतलेलं आहे. यामध्ये पीक कापणी प्रयोगावरच घेतलेलं आहे. पूर्वी आता ते ट्रिगर जादा होते. ट्रिगर जादा असताना किती अडचणी आल्या, काय काय झालं, 1 रुपयात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला वाटतं कैलासवासी अजितदादा पवारसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले ठीक आहे. त्यामध्ये काय शेतकऱ्याला अडचणी असतील तर निश्चित प्रकारे त्या अडचणी दूर करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदतच केली जाईल. ट्रिगर काढून टाकले तरी त्याचा शेतकऱ्यांना फारसा फरक पडणार नसल्याचं कृषी तज्ज्ञ सांगतायत. अतिवृष्टी अनेक ठिकाणी झालेली आहे. ढगफुटी सदृश पाऊस म्हणजे काही तासात 100-200 मिलीमीटर पाऊस असा देखील झालेला आहे. विम्यामध्ये 25% आगाऊ रक्कम देण्यासाठी याची तरतूद करण्यात आलेली होती, परंतु अंतिम विमा हा पीक कापणी प्रयोगानुसारच दिला जातो. तो याही वर्षी तसंच दिला जाणार आहे. त्यामुळं याचा 25% ॲडव्हान्स विमा रक्कम मिळण्यापलीकडं अशा ट्रिगरचा काही फारसा उपयोग नव्हता. यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आतापर्यंत चांगला पाऊस झालाय, पण मराठवाडा आणि विदर्भाला अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी ढाल समजल्या जाणाऱ्या पीक विम्यावरून शेतकऱ्यांचा विश्वास उडणं ही बाब निश्चितच गंभीर आहे. विम्याच्या ट्रिगरवरून वाद घालण्याऐवजी पीक विमा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि विम्यावरचा शेतकऱ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी सरकारनं पावलं उचलणं गरजेचं आहे. बुलढाण्याहून संजय महाजन आणि हिंगोलीहून माधव दिपकेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.